महाराज की जय। ऐका विषयाची ऐशी गती अहम ममता नागविती आळसी निद्रेयाची स्थिती तेही संकळती सांगेना। या ठिकाणी असणं ग्रंथ करते सांगूले तर मोह ममतेमध्ये अडकलेले अहमपणेमध्ये अडकले अहमपणा आणि ममता मीपणा आला माझ्या इतका हो कोणीच नाही माझ्या इतका शक्तिवान कोणी नाही माझ्या इतका ज्ञानी माझ्यावाला पैशावाला कोणीच्या गावामध्ये माझा हात धरू शकत नाही याच्यामध्ये अडकले पुन्हा आळस्याची गती सांगितली हो आळस कुटुंबाचा वैरी आळस परमार्थाचा वैरी हो संसाराचा वैरी आळसन परमार्थाचा वैरी आळस्याची गत आहे पुन्हा एकदा आळस आला हो किती जरी महाराजांनी फोन केला पण काय नाही निवांत नाही आज नाही आता येणं होत नाही लय कटाळा आलाय झोप आपलं घरीच कशाला जायचंय बाल येतं हो रामायणामध्ये सांगितलं या ना तुम्ही आमच्या इकडे रामायण आहे तोंडे महाराजांनी सांगितलं पण थेंब सुरू झालते नाही का जाऊ दे आता आळस आहे आळस आळस जर आला ना आळसामुळे जर आपण घरी बसलो तर मग परमार्थ घडल का नाही घडणार प्रसादीतला मिळला असता का नाही याच्यासाठी आळसाला बाजूला ढकललं पाहिजे आळस जर बाजूला ढकललं तर आपले पुढचं कार्य सिद्धीला जात आहे अशी अवस्था आळशावालीची सांगितली कोटी वेचिता स्वर्ण नरदेहाचे आयुष्य जाणा ना मिळे न मिळ्या रक्षणा नाना साधने करिताही हा या ठिकाणी असणारा हा नरदेह जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असला तर किती जरी साधन जप तप अनुष्ठान करीत बसलो किती दिवस तरी हा नरदेह दुर्लभ या हो पुन्हा पुन्हा हे नरदेह नाही एकदाच मिळतोय कसा तरी बर का बरेच प्रयत्न करून 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 एकदा मिळतोय आणि एकदा मिळालेल्या नरदेहाचं आपण खरा फायदा करून घ्यायचा का त्याचं वाटोळं करून घ्यायचंय ही ज्यानं त्यानं ठरलं ह्या नरदेहाची गती अशी आहे शिनता नाना साधनी सास नरदेह याजनी न मिळे त्रिभुवनी त्याची हानी होत असे हा किती जरी आपण शिनून कष्ट करून करून प्रयत्न जरी केले तरी पुन्हा ही असणारी 84 येऊनी बाकीची फिरत 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 येडा यावं लागतो येडा प्रदक्षिणा पूर्ण आणि पूर्ण प्रदक्षिणा करूनच पुन्हा ह्या मानवाच्या देहामध्ये आपली उत्पत्ती होती पण एकदा भगवंता देऊन बघतो चला लय त्रस्त झाले दुसऱ्या देहामध्ये ह्याला स्वतःच हित करता आलं नाही स्वतंत्र नसतंय दुसऱ्याच्या देहामध्ये बरं का स्वतंत्र नाही इथं स्वतंत्र पण हा देह दिल्याच्या नंतर सुद्धा आपली हानी होऊ लागली हानी आणि जर आपली हानी होत असेल ती कळत नसल तर मग काय उपयोग आहे नरदेहाला येऊनशिनी कळण्याचे कारण फक्त ह्या नरदेहामध्ये इथं चांगलं वाईट हो मग तुमचं जेवणामधलं चव असो चांगल्या वाईटाची इथंच आहे पाप पुण्याची इथंच आहे परमार्थाची आणि बिगर परमार्थाची इथंच आहे चव बघायची असेल तर एवढा देह मग ह्याचे चांगलं करून घ्यायचंय का वाईट करून घ्यायचंय ती आपल्या देहाला आल्याच्या नंतर नरदेहामध्ये कळत आहे आणि इथं समोर वाटलं व्हायला दिसतंय पण आडवं येतंय काय करायचं सांगा विषय सेवनी उसत नाही क्षणोक्षणी विपाय उरेशेष मननी तेने हिरोनी सुसुप्ती हा या ठिकाणी असणारा विषय मध्ये गुंतला आणि विषय मध्ये गुंतला की किती जरी तुम्हाला सांगतो काढायचा प्रयत्न केला पुन्हा पुन्हा तिथंच गुंततोय पुन्हा पुन्हा त्या विषयामध्ये गुंततोय वडून काढायचा प्रयत्न दोस्ता मित्रांनी करावा आई बापानी करावा नाही काय करावा पोरग लईच प्यायला लागलंय पोरग लईच रोज भांडणं आणायला लागलंय हो शिंदे महाराजाला किती बी सांगितलं तरी हो जाऊन सिनी त्या रस्त्यावर कुपाट्या टाकते शेजाऱ्याला शेतात जाऊ देत नाहीत मग भांडणं आणायला लागलंय विषय मध्येच गुंतलात ना तुम्ही आम्ही काय करायचंय पुन्हा पण ते असणारा कुणाचंच ऐकत नाही ऐकण्याचे पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये महागारी गुरपटल्या जात आहे आणि मग मात्र त्याला खरं आपलं हित जे आहे हित करून घ्यायचं कळतच नाही अशी अवस्था होती नेने कर्माची वेळ नमने सकळ संध्याकाळ निद्रा घोरिले प्रबळ काही अणुमाळ स्मरेना हो वेळ काळ कळत नाही संध्याकाळ नाही सकाळ नाही का दुपार आहे म्हणून बघायचं नाही जेवायचं फुल महाराज आता महाराजाची पंगत आहे जेवायचं उशी घेतली अगर घेतली की त्या पिपळाखाली जाऊन संड झोपायचं अरे काळ वेळ बघा तुम्ही झोपायचा टाइम दिलाय तुम्हाला असणारा व्यापार करायचा टाइम दिलाय परमार्थाला टाइम दिलाय वेळ दिली पाहिजे वेळ आणि वेळेनुसार असणार आपण कुठलंही कार्य केलं पाहिजे पण या ठिकाणी जेवायचं झोपायचं आणि घोरत पडायचं
अहो एक आहेत पट्टे तसे सकाळी जेवल्याबरोबर मंदिरावर जाते तर घरी काही काम नसलं की उशी घ्यायची लांबूनच गुहारला सुरू करते तर देव सुद्धा कटळून जायची पाळी येते ह्याच्या झोपीमुळं असल्या अवस्था त्या ठिकाणी आणणार द्यायची. अरे वाटलं व्हायला पण गुरुला बघू वाटत नाही. आपला शिष्य जर अडकला ना तर शिष्य बाहेर काढण्यासाठी गुरु प्रयत्न करतोय पण ते शिष्य ऐकलं पाहिजे शिष्यानं. पण त्याच्यासाठी नामस्मरण चिंतन करावं लागते मग गुरुचा आशीर्वाद मिळतो. आणि गुरुचा आशीर्वाद मिळाला की आधी हाची असणारी त्या ठिकाणी खरं हित कळत आहे हित झाल्याशिवाय राहत नाही. नाटवी गेल्या विषा नाटवी स्वधर्म साहस कुंपत पडे सर्प जैसा नाटवे सहसा हृदयस्था. हा या ठिकाणी असणार कळत नाही औक्षे. अरे काळ उभा राहिला पुढे आपला औक्ष का नाही क्षणी वाट बघतोय. एक क्षण औक्षातला निघून चाललाय तरी आपल्याला कळत नाही. आपण सरळ म्हणतो जाता येईल ना कुठं एवढी वेळ गेली आपला अजून वय पुढंच आहे. आपल्या मनावर आहे आपल्या स्वाधीन आहे का. अरे हो ना दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. व्रत करा एकादशीने भरल्या अमृताना राशी वेळ आहे क्षणाक्षणाचा विचार करून परमार्थ कडवळा. पण याला ते कळत नाही. जसा एखादा सर्प आहे फुंक फुंक करतोय खूप विषारी आणि सर्पाला सगळं जग भेटय बरं का कुणीच त्याच्यावर पाय देत नाही. पण तो सर्प अचानक असणारा कुंपामध्ये पडाव आडामध्ये पडाव पाण्यामध्ये एखाद्या काहीच करता येत नाही त्याला. तसं हे अडकून पडतंय आणि इकडे काळ वेळ बघत नाही. रात्रंदिवस असणारा व्यसनामध्ये गुरपटल्या जातंय. नाडी भरे वृत्ती स्वच्छ सारी पाट खेळती ना तरी मांडती बुद्धी बळे. हो आता ही असणारी आपली बुद्धी बळे. बुद्धीचा बळ दाखवायचा कुठं महाराज. इकडला मार्ग सोडायचा. सारी पाटाचा खेळ पहिल्या काळात होता पण आता आहे ना खेळ आहे का नाही. असे असणार आपल्या आपल्या बुद्धीनं कोणत्यानं कोणाला मारायचंय महाराज. हो कोणतं जड पडतंय कोणतं हलकं पडतंय आता लय मोठं नाही सांगायचं. अशी आपली बुद्धी जिथं नाही लावायची तिथे लावतात तुम्ही. काय गरज आहे का तिकडे बुद्धी लावायची. त्या खेळामध्ये बुद्धी लावण्यापेक्षा इकडे लावा ना म्हणजे तुमच्या जीवनाचा मेळ जमल जरा कसा तरी. संसाराचा जमल तुमच्या मुलाबाळाचा जमल. अरे परमार्थामध्ये असणारा ज्या ठिकाणी हा देहाचा उद्धार करून घ्यायचा आहे तिकडं बुद्धी तुमची चलत नाही. बुद्धी चलती तुम्हाला सांगतो खेळणेत पिणेत जिकडं जिकडं नाही जायचं तिकडं बघणेत अशी अवस्था तिकडे वेळ चाललाय. पण वेळ घालायची जी खरी जागा आहे तिथं आपली बुद्धी चालत नाही ती अवस्था आहे. स्वर्गीचे चिंतिती सुरवरा कर्मभूमी नर शरीरा पावता चुके धारा ऐसा थोर नरदेह. हो स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवान मृत्यू लोकी व्हावा जन्मा माहो. तुम्ही म्हणताल इथलं काय खरं पण इथल्यासारखं कुठंच नाही महाराज. स्वर्गातले सुरवर सुद्धा इच्छा करतात ह्या मानवाच्या देहामध्ये आम्हाला जन्म यावा का. तर इथं कर्म करता येतं या आणि हे कर्म करण्यामध्ये आपला असणार पाप पुण्य वाढवता येतं इथं. पण इथं किती जरी पुण्याचा साठा आपण इथं बांधला तरी मात्र वरती गेल्याच्या नंतर पुण्य कमी 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 हो. पुण्याची पावटी सरे आणि मग पुन्हा आपण लगेच महागारीतून चला मृत्यू लोकांमध्ये अशी अवस्था आहे. पण इथं त्यांनी इच्छा केली पण आपल्याला अनायासे भगवंतानं इथं जन्म दिलाय पण आपल्याला कळालाय का नाही कळत. ह्या मृत्यू लोकांमध्ये असणारा जन्म आल्याच्या नंतर भगवंताची सेवा करण्याचं. हो रामायण लावायला वरी जमलंय का सांगा. स्वर्गात रामायण आहे का महाराज. हया बघितलंय का जाऊन तुम्ही. नसन बघितलं आता जाऊ बघाय गेल्यावर आपण. पण त्यांनी आपल्यासाठी परत केलं. इतकंच करा तुम्ही रामायण करा भजन करा चांगलं तुम्ही तुमच्याकडे बघण्याचं. राम राम या हरी जय हरी रामकृष्ण हरी बसा. तांब्याभर पाणी द्यायचंय अन्नदान करायचंय तिथं नाही इथं घडतंय. आणि इथं हे घडल्यामुळं असणार पुण्य प्राप्त करता येते. ह्या देहाचा असणारा उद्धार करता येतोय. कोण म्हणते हो स्वर्गीचे अमर बोलते तर कर्म इथं करण्याची जागा वरी नाही. म्हणून त्यांनी सुद्धा इच्छा आहे की आम्ही इथं जावं म्हणून शेने. दुर्लभ ब्रह्मादिक समजता ते देह पाहुणी तत्वता विषयी सर्वता नाडिले. आणि हा नरदेह एवढा दुर्लभ आहे. ह्या नरदेहासारखी प्राप्ती व्हायला कोट्यान कोटी पुण्य लागतंय हो. तेव्हा हे नरदेह मिळतोय.
आणि नरदेहा मुळ हे असणारे आपल्या नरदेहाची असणारी खरं हित करता येतं, ह्या देहाला उद्धार करता येतोय. पण हित करायचं सोडून विषयमध्ये अडकले, विषयमध्ये आणि विषयमध्ये अडकून गुरपटून बसले तर बाहेरच निघानात ना काय करावं. हो किती सांगितलं आजा उग काहीतरी हे काय महाराजाली त्या कामया कोण्या आहेत का माग बसलेले. हो याली काय काम आहे, उगाच स्पीकर हातामध्ये माईक घेतात आणि पुकारतेत चला रामायण लावलंय लवकर ऐकायला या, तोंडे महाराजाची पंगत आहे. हो पण मगाच कागणे महाराज म्हणले अखेर डोकं झालं ऐकून ऐकून, बरोबर आहे का. असे काही असणारे लोक त्या ठिकाणी असणार, तुम्हाला आम्हाला काय बोलायचंय ते बोलू द्या. हो पण काय करा, खरं ज्यानं ह्याचा अनुभव घ्यावा रामायणाचा, फुकट बोलत नाही. ह्या गादीवर बसून सिनी रामायणाचा अनुभव घेऊन बघा. ज्याने ज्याने ह्या रामायणाची सेवा एक निष्ठ भावना भोळी भक्ती या, आमच्या महाराजाची तशीच भोळी भक्ती या. हो त्यांनी सांगितलं मी ज्ञानी नाही, मी लय मोठा नाही, खरंच आम्ही अनुभव घेतलाय. हो अक्षर ओळख असताना रामायण वाचायला ते लय महत्वाचं आहे त्यांचं. सांगायला सुद्धा मग 5 वया 10 वया सांगितलं त्याने, नंबर 1 सोडवीत आलं त्यांनी. बुद्धिदाता तो या. इथली सेवा केल्याच्या नंतर एकही माणूस वाया जाणार नाही, संसारात बी वाया जाणार नाही, परमार्थात बी वाया जाणार नाही. अशी ह्या रामायणाची खरं महत्व आहे. त्याच्यासाठी लहान थोर मंडळीने यावा, 2 तासाचा वेळ काढावा आणि 2 तासाचा वेळ काढून आपण अध्याय ऐकून प्रसाद घेऊन जावा. ह्या 2 तासातलं बुडालेलं काम तुम्ही पुढच्या 2 तासामध्ये 4 तासाचं काम करू शकतात. हो आणि तुमचं काम पडून राहत नाही. परपंचा कधी बी तुमचा याच्यापेक्षा जास्त सफल झाल्याशिवाय राहणार नाही. परपंचा मधल्या लोकांनी रामायणाकडे यावा, याच्यासाठी हे रामायण लावलंय आणि रामायणाचं पुण्य पुन्हा पुन्हा घडणार नाही असं सांगतोय. आम्ही श्रीरामाचे गणा, सद्गुरु हनुमंताचे कृपे करुणा, पावलो असता रघुनंदना, ते मोहनी मग्न केवी झालो. वानर सेना बोलू लागली आम्ही प्रभू रामचंद्राचे गण म्हणजे गडीत गडी त्याचे. हो त्याचे सेवक आहेत आम्ही, त्याचं सैन्य आहेत आम्ही आणि आमचा गुरु असणारा हनुमंत आहे. सांगा रामाच्या गड्याची गत आणि त्यांना गुरु हनुमंत. तोंडे महाराज ऐकायसारखी बघूया, असेची गत का झाली अशी? काम या मोहामध्ये अडकलोत आम्ही, ह्या ममतेमध्ये का अडकलोत? आम्हाला पुढे जाऊन रावण उठवायचाय, रामाच्या पुढे आणून उभा करायचाय आणि रामाला त्या रावणाचा अंत करायचा, याच्यासाठी आलतोत ना. मग कुणाचे साधेचे आम्ही सेवक आहेत का? जगाच्या मालकाचे गडीत. हो त्याचे सैनिक आहेत आम्ही आणि आम्हाला सेनापती हनुमंतासारखा आमचे संग गुरु, आणि असा गुरु आमच्या सोबत असताना आमची ही गत झाली. कशी आहेत? ममता आली, गर्व आला आणि गर्वामुळे असणार ह्या मायेमध्ये अडकलो. म्हणून आम्ही इथं आम्हाला कळलंच नाही, झोपायले घर घरा घोरायला लागले ना, काय सांगावा असली गत आमची का झाली असे विचार लागले. तर अतर्क्य भगवंताची माया, विश्व संपूर्ण भुलविले तया, बाप रावणाची कपटचर्या, सेना वानराची मोहित. त्या भगवंताची माया, अगात त्या भगवंताची मायाच कोणाला कळत नाही. अरे ह्या जगाला भुलवण्याची ताकद आहे ती माया. एकदा त्यानं टाकली ना की माया कळूच देत नाही, बाहेरच निघू देत नाही. कुणाच्या हाताने केली? भगवंतानं कळू दिलं काय? नाही कळू दिलं, वाढणाराली कळू दिलं नाही. फक्त एकटाच पाट्या सावध होता तिथं त्या मायेमधून. कोण? सप्तपाशामधून ज्याची असणाऱ्या मोकळा आहे त्या हनुमंत. त्याला सगळंच कळत होते काय अवस्था झाली वानराची. पण रावणानं माया टाकली, कोणची माया? अस्त्र असणारं प्रगट केलं होतं आपल्याकडून येऊनी म्हणून. त्याच्यामध्ये असणारं धन्य धन्य तो रावण आहे. अरे त्या रावणानं मायास्त्र असणारं टाकलं. बाप आहे तो, बापाची उपमा दिली कुणाला? त्या रावणाला सुद्धा. काय धन्य धन्य. त्याच्यासाठी आपल्या शत्रूचं सुद्धा असणारं कौतुक करावं तोंडे महाराज. हो कमीपणा कोणाला समजू नका. धन्य त्यानं ही माया टाकली ना, आम्हाला त्याच्यामध्ये अड केलं. अरे रामाच्या गणाला, रामाच्या असणाऱ्या आम्हाला सैन्याला इथं अडकून टाकलं. आणि ही कुणाची माया आहे? त्या भगवंताची माया आहे. त्या भगवंतानं आम्हाला थोडाच इतका इतका आला होता, इतका चालता काय मी पण आला होता आणि म्हणून आमची ही गत करून टाकली. तथापि भगवंताचे वरद हरिभक्तांना बांधित वत्व, निरसोनी मायेचा बाध स्वरूप शुद्ध भोगिती. हो धन्य धन्य असणारे हरीचे जन. पवित्र ते
कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. हा चेष्टा नाही. किती जरी मायेमध्ये अडकले तरी त्या भगवंताची सेवा करणाराली पुन्हा ह्या मायेमधून निघाय उशीर लागत नाही. शिंदे महाराज हो धन्य धन्य आम्ही हरीचे भक्त. आणि एकदाच रामनाम कुणाच्या मुखामधून गर्जना ऐकली हनुमंताच्या मुखातून आणि ते कानावर शब्द पडला आणि ह्या मायेमधून बाजूला निघाले. मग सांगा 2 तास इथं सेवा ऐकल्याच्या नंतर आपण मायेमध्ये अडकताल का? नाहीत कधीच अडकणार. हो म्हणून हरिभक्त कसलीही माया मोह पास संकट आले तरी त्या संकटाला तोंड देऊन अनेक संकट येतात. नाहीत येत असे नाही. संसारात येतात परमार्थात येतात. संसारापेक्षा परमार्थात जास्त येतात. पण संकटावर मात करून शिनी परमार्थ कडी काढतोय ना त्याचाच परमार्थ सफल होतोय. आणि बिहान जर महागारी तोंड केलं पळून गेलो त्याला परमार्थच घडत नाही. अशी अवस्था या ठिकाणी. धन्य आम्ही असणारे हरीचे भक्त आहेत म्हणून या असणाऱ्या माया पशुमधून बाजूला निघालो. माझ्या निज भक्ताकडे न पडे मायेचे सापडे. मी आपुल्याचे आपुल्याकडे नेही निवाडे निज पदा. हा या ठिकाणी सांगितलं भगवंताचा असणारा या ठिकाणी शब्द आहेत. माझे जे खरे भक्त आहेत परीक्षा घेतोय. परीक्षा तोंडी महाराज परीक्षा ही परीक्षेतून पास व्हावं लागतं या. हो माझ्या भक्ताली किती जरी संकट पडलं ना तरी नाही मी माझ्या भक्ताला संकट पडू देणार. पण परीक्षेत बेजारी होती बरं का. सत्याला बेजारी होती पण विजय सत्याचा होतोय. हा हो माझ्या असणारे जे गण आहे माझे जे हरिभक्त आहेत निज निवाडे मी त्यांना माझ्यासारखा करून टाकीन. कोण म्हणते तर भगवंताचं वरदान आहे हे. माझ्या भक्ताला कधीही या मायेमध्ये अडकू देणार नाही अशी अवस्था आहे. सूर्याशी उगवता तमा अल्पहीन पडे दुर्गम. देवी भक्ता माया दुर्गम अति सुगम हरिभक्ता. हो या ठिकाणी सांगितलंय काळ कोट अमुष्याची रात्र आहे. हो हातचा माणूस दिसत नाही अमुष्या. जपून रानात जातानी डोंगरात जातानी झाडी झुलप असते. पण सूर्य निघावा. सूर्य निघाल्याच्या नंतर जसा अंधार इतकाही त्या ठिकाणी दिसत नाही. तसं असणारे जे अभक्त आहेत ते अभक्त असणारे मायेमध्ये अडकतात. पण जे असणारे भगवंताचे भक्त आहेत ना ते मात्र एका क्षणामध्ये असणार मायेचं छेदन करतात आणि छेदन करून ते मायेला खाली तुडवितात. मायेमध्ये अडकत नाहीत पासेमध्ये अडकत नाहीत आणि भगवंतापर्यंत असणारे पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. सुगम मनता साच दिशे परी सत्यत्वे निशेष नसे निसब्रह्म ते आभासे निद्रावेसे स्वप्नी जेवे. हा या ठिकाणी असणारा कसा या निद्रा आहे स्वप्न आहे. स्वप्नामध्ये पुढील वाचक ठिकाणी जे दिसते बंडू भाऊ नागरगोजे बंडू. स्वप्नातलं सुख खरं नसतं या. स्वप्नामधला प्रपंच खरा नसतोय. स्वप्नामधला परमार्थ खरा नसतोय. चला वाचक बंडू भाऊ नागरगोजे 5 वागे 5. याच्यासाठी बाबा भगवंताचं जे असणार नामस्मरण चिंतन जर केलं हे लटकय तुम्ही आम्ही जे बघतात ना चल चल हे माझा संसार आहे हे माझे गणगोत आहेत हे माझे सख्य सोयरे आहेत. हो चला पुढील वाचक स्वप्नात स्वप्नात असणारा किती जरी मोठा आणि सुचक करोडे बाबा उठा. आणि उठून बघितल्याच्या नंतर काही समोर दिसत नाही. अशी गत आहे तुमची आमची दिसतंय ते खोटंय सगळं. अशी अवस्था त्या ठिकाणी असणारे भगवंत प्रभू रामचंद्राच्या भक्ताची. आणि तुम्ही आम्ही तिकडे जात नाहीत म्हणून आमची अवस्था त्या मायामोहामध्ये अडकतात आणि मग मात्र सगळंच खोटं होऊन जाते. काही आपल्या देहाचा उद्धार करता येत नाही. चला पुंडलिका वरद हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम चंद्र